नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या गोपालम संस्कृत क्लासेस मध्ये। आपण चतुर्थ पाठ द्वौ द्वे द्वे याला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामधला आज आपण 4.3 हा भाग पाहत आहोत। चला तर मग करूया सुरुवात। 4.3 येते आणि ते, मात्र इथं पण येते आणि ते होते। तर हो स्त्रीलिंगासाठी आणि पुल्लिंगासाठी हे आणि ते दोघं असं म्हणण्यासाठी आपण येते आणि ते ह्याच शब्दांचा उपयोग करत असतो, बरोबर का? हा, म्हणजे यांचा पण अर्थ हे दोघे आणि यांचा तेचा अर्थ ते दोघे। समजलं प्रत्येकाला? मग आता काय म्हणता येते? येते वाहने म्हणजे काय? ही दोन वाहनं आहेत असं। येते गच्छतः हे दोन वाहने जातात, हे दोन जातात। ओके, के गच्छतः कोण जातं? येते वाहने गच्छतः हे दोन वाहने जातात। समजलं प्रत्येकाला? आता इथं गच्छतः का आलं तर याचं स्पष्टीकरण मागच्या व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे। हे पहा, हा टेबल आहे, हा आपल्याला पाठ करायचा आहे। काय म्हणतो तो टेबल? जर मी आहे का, हे दोन वाहन मी आहे का? नाही। समोरचा म्हणजे तुम्ही आहेत का? ते दोन वाहन नाही, कोणीतरी वेगळे। किती वचन? एक वचन आहे, एक जण आहे का? नाही। द्विवचन आहे का? हो, दोन जण आहेत, म्हणून आपण तिथं तह वापरतोय। समजलं का? कोणीतरी वेगळा, दोन जण आहेत, म्हणून आपण तिथं तह वापरला। आणि मग ते गच्छ गच्छ आणि कोणीतरी वेगळ्याचं काय प्रत्यय पाहिला आपण? तह, म्हणून तिथं गच्छच्या पुढे तह असं लागलं। समजलं प्रत्येकाला? मग त्याच प्रमाणे इथं विकासात पण झालेलं आहे। तर आता याचं भाषांतर आपण लिहून घेऊया। येते वाहने म्हणजे हे दोन वाहने आहेत कंसात। हे दोन जातात, हे दोघं जातात किंवा हे जातात। इथं हे दोनला पण कंसात लिहिलं, म्हणजे दोनला पण कंसात लिहिलं तरी चालतंय। ओके, के गच्छतः कोण जातात किंवा कोण दोघं जातात। येते वाहने गच्छतः ते हे दोघं वाहने जातात। समजलं? त्यानंतर त्याचप्रमाणे ते पुष्पे म्हणजे काय? ती दोन फुले आहेत, ते दोन फुलं आहेत, ती दोघं फुलं आहेत असा अर्थ येईल। ओके, दोघं ते म्हणत नाहीयेत, पण आपण मराठीमध्ये द्विवचन नसल्यामुळे दोघं म्हणावं लागतं मराठीत। ते विकसतः ते दोघं उमलतात। के विकसतः कोण दोघं उमलतात? ते पुष्पे विकसतः ते दोघं फुलं उमलतात। ओके, प्रत्येकाला समजलं? विकसतः म्हणजे विकसती म्हणजे उमलतो। ओके, एक जण राहिला तर आपण विकसती म्हणतो, पण दोन जण राहिले तर आता प्रत्यय कसे लावतात आपण पाहिलं, त्याच्यानुसार विकसतः म्हणजे तह हा प्रत्यय लागला त्याला, आणि म्हणजे दोन जण असतील तेव्हा तो तह लावतात, आणि विकसतः म्हणजे ते दोघं उमलतात। ओके, समजलं प्रत्येकाला? लिहू मग। ते दोन फुलं आहेत। दोनच्या ऐवजी इथे दोघं घ्या,
ओके, दोघं अजून सिम्प्लिफाईड आणि छान वाटेल. दोघं. ते विकसतः, ते दोघं उमलतात. के उमलतः, के विकसतः, कोण दोघं उमलतात. ते पुष्पे विकसतः, ते दोघं फुलं उमलतात. समजलं? झालं? आता मग भाषा अभ्यास आपण पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटू. तोपर्यंत जय श्री कृष्ण. राधे राधे. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.